सभापती महोदय, शैक्षणिक संस्थेसाठी ही एक फार महत्त्वाची लक्षवेधी या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये या सगळ्या शैक्षणिक संस्था या केवळ इमारती नाही आहे, परंतु भविष्यातील पिढी घडवणाऱ्या सामाजिक बांधिलकीचा हा केंद्रबिंदू आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की राज्यामधल्या CBSE शाळा असो, महाविद्यालय असो, ITI, तंत्रनिकेतन, नर्सिंग, फार्मसी, हे जे काही सगळे कॉलेजेस आहे, हे सर्व कॉलेजेस हे ज्या त्या काउन्सिलशी आपल्या अटॅच असतात. जसं मेडिकल काउन्सिल असेल, फार्मसी काउन्सिल असेल, CBSE बोर्ड असेल. आणि या सगळ्या कोर्सेसला जेव्हा आपण इमारती ही कन्स्ट्रक्ट करतो किंवा काही जुन्या इमारती असतात, या जुन्या इमारतीमध्ये या अग्निशमन यंत्रणेविषयी आपल्याला ज्या काही नियमानुसार सोयी कराव्या लागतात, त्या सर्व सोयी आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतात. जसं की उदाहरणार्थ फायर हायड्रंट प्रणाली, स्प्रिंकलर प्रणाली, अंडरग्राउंड ओव्हरहेड पाण्याच्या टाक्या, इलेक्ट्रिक डिझेल फायर पंप, फायर अलार्म अँड पब्लिक ॲड्रेस सिस्टम, टेंडर प्रवेश मार्ग, फायर एक्स्टिंग्विशर्स. हा संपूर्ण खर्च करण्यासाठी जवळपास शैक्षणिक संस्थांना जवळपास 25-30 लाख रुपये, 40 लाख रुपयाचा खर्च येतो. आणि हा सर्व खर्च केल्यानंतर जेव्हा संबंधित महानगरपालिका, नगरपालिका यांच्याकडे, अग्निशमन दलाकडे जेव्हा आपण ही NOC साठी जातो, त्यावेळेस आता नव्यानेच या विभागाने 1 एप्रिल 2025ला एक आदेश, हे परिपत्रक काढलं आहे. आणि या परिपत्रकानुसार त्या ठिकाणी त्या संस्थेची जी इमारत जेवढी ज्या स्क्वेअर फीटची इमारत असेल, म्हणजे उदाहरणार्थ जर 50,000 स्क्वेअर फीटची जर इमारत असेल, तर या 50,000 स्क्वेअर फीटच्या इमारतीसाठी प्रश्न विचारा त्या ठिकाणी 1-2 मिनिटं सभापती महोदय, हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की मुंबईमध्ये जवळपास 31,763 स्क्वेअर मीटर प्रमाणे पैसे त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनसाठी घेतल्या जातात. आणि अ, ब, क वर्ग नगरपालिका आणि महानगरपालिकेसाठी वेगवेगळे दर लावलेले आहे. म्हणजे हा सगळा खर्च या शैक्षणिक संस्थेनी करायचा आणि परत NOC घ्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणी या दरानुसार त्यांनी परत 10-10, 12-12 लाख रुपये त्या ठिकाणी NOC करता भरायचे. आणि फक्त हे 10-12 लाख रुपये तर भरायचे. या व्यतिरिक्त दरवेळेस त्यांना अजूनही इन्स्पेक्शन चार्जेस असतील किंवा त्यांचे जे काही सर्टिफिकेट चार्जेस असतील, ते सुद्धा त्या ठिकाणी भरावे लागतात. आणि त्यामुळं हा भरमसाठ पैसा NOC साठी दरवर्षी या ठिकाणी घ्यावा लागतो. मंत्री महोदय, आपलं उत्तरही या ठिकाणी मी वाचलंय. आपण उत्तरामध्ये म्हटलंय की दरवर्षी NOC घ्यायची गरज नाही, परंतु CBSE बोर्ड असेल किंवा इतर कुठलीही ॲफिलेशनच्या या ज्या संस्था आहे, यांना दरवर्षी जेव्हा एक्सटेन्शन ऑफ अप्रुव्हल या कॉलेजेसला घ्यावे लागतात, त्यावेळेस प्रत्येक वर्षी NOC घ्यावी लागते. किंवा महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये ज्या NOCs दिल्या जातात, त्याच्यामध्ये फक्त 1 वर्षाचा कालावधी हा नमूद केलेला असतो. तो फक्त 1 वर्षासाठी या NOC दिल्या जातात. जर तुम्ही दुसऱ्या वर्षी गेले NOC घ्यायला, तर हे जे तुम्ही चार्जेस भरून घेताय, या चार्जेसचे परत 1% पैसे तुम्ही त्या ठिकाणी 1% चार्जेस भरून घेता. परत सर्टिफिकेट चार्जेस, इन्स्पेक्शन चार्जेस. म्हणजे मला एकंदरीत म्हणायचं आहे की लाखो रुपये इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्ही करून घेता आणि नंतर परत लाखो रुपये NOC देण्याकरता घेता. जर तुम्ही एकीकडे याला सेवा म्हणता, तर इतका पैसा या शैक्षणिक संस्थांकडनं जर भरून घेण्याचं काय कारण आहे, हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे मला या संदर्भामध्ये हे विचारायचं आहे की आपण या परिपत्रकानुसार हे जे चार्जेस आहे, हे शैक्षणिक संस्थेला खऱ्या अर्थानं माफ केले पाहिजे. कारण शैक्षणिक संस्था या स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभा करून तुमच्याकडे NOC मागायला आलेले आहे. त्यामुळे तुम्ही इतरत्र हे जे चार्जेस घेताय, हे बंद करणार का, हा माझा यामध्ये एक स्पेसिफिक प्रश्न आहे.